मोठ्या मदतीने आपलं आपण जे आहे विजय झालेला काय सांगायला संदर्भात सर्वात पहिले सगळ्यांचा आभार की देवाचे पण आभार मानते आणि पूर्ण अंबरनाथकरांचे आभार मानते की इतका विश्वास दाखवलाय माझ्यावरती आणि खूप खुश होत सगळे आम्ही. मला 50,934 मतं पडलेली आहेत. 6,300 ची आपली लीड आहे. निवडणुकीच्या दरम्यान ज्या काही गोष्टी झालेल्या होत्या त्या सगळ्यांमध्ये तुमचा प्रचार होता की भयमुक्त अंबरनाथ, तर हा जो प्रचार होता तो कुठे मिळाला त्याच्यामुळे कसं माहिती का, इतके दिवस आम्ही प्रचारामध्ये बघितलं की त्या लोकांना ते नकोच होते असं अशा प्रकारे दिसलंय. आणि भयमुक्त यासाठी बोलत होतो की याच्या आधीचे अनुभव होते, लोकांनी सांगितलेले होते आणि त्याच अनुभव लोकांना आला की आम्हाला काहीच करायला लागलं. त्यांनीच ते केलं आणि त्याच्या खड्डे खणले होतात आणि त्या खड्ड्यात पडले असं मी म्हणतो. या विजयाचं श्रेय अख्ख्या पूर्ण अंबरनाथकरांना पण आहेतच, माझ्या आई वडिलांना, माझ्या कुटुंबाला आहेत. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक रवींद्र चव्हाण साहेब, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सगळं झालेलं आहे. त्याचबरोबर माझे सासरे, त्यांना मी खूप जास्त श्रेय देईन की त्यांच्या मार्गदर्शनानेच मी यापर्यंत पोहोचले असं म्हणतो. नक्कीच काय झालं होतं, त्याच्या मुख्यमंत्री आल्यानंतर बऱ्याच ज्या गोष्टी होत्या त्या क्लिअर केल्या आणि त्यांचं नेहमी ते विकासाच्या बद्दल बोलतात आणि अंबरनाथचा विकास कसा करणार आहेत त्यांनी त्याचं सगळं काम सांगितलं आहे. त्याच्यामुळे जनता नक्कीच खुश आहे आणि म्हणून त्यांनी भाजपवर चांगला विश्वास दाखवला आहे. कोणतं काम करणार आहात? पहिलं कोणतं असं काम असेल जे तुम्ही करणार आहात? हे बघा, पहिले आपल्या अंबरनाथनं मूलभूत गरजांसाठी वंचित झालेलं आहे. पाणी मोठा प्रश्न आहे, स्वच्छता मोठा प्रश्न आहे. तर पाणी आणि स्वच्छता हे दोन प्रश्न मी करणार.